आपल्या बाजूने ओढली तोच सूरज ठरतोय सामनावीरचा विजेता. प्लीज सूरज यायचंय. चालेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा हा सामना राहील पात्रता फेरीतला. आणि एक पाऊल आपण या विजयाच्या ट्रॉफीकडे जाऊ. जो संघ जिंकेल तो. पिंटू दादा 11 करण जोशी आणि नवलाई स्पोर्ट्स रेठरे या दोन्ही संघामध्ये हा सामना रंगला आहे. पिंटू दादा 11 करण जोशी won the toss and elected to field first. बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय सुमित यांना आणि वैभव यांना, तर गोलंदाजी मार्क वरती आनंद यांना पाहतोय. कुठेही जाऊ नका, आपण पाहतोय, जपतोय, खेळतोय कैलासवासी सूरज स्मृती चषक 2025 आणि पात्रता फेरीतली ही पहिली मॅच. दोन्ही संघ सज्ज, फलंदाज संघ सज्ज, बॉलर सज्ज. पहिला चेंडू स्लॉट मध्ये अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होत असताना पहिल्या धावा 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावा इथे प्राप्त केल्या. संघाच्या धावांची मोहर लागली जाते. वैभव ऑफ द मार्क. वैभवच्या बॅट मधून 2 धावा घेतल्या जात आहेत आणि 2 धावाने 3 गण्याचे होतोय अकाउंट. वैभवने आपल्या बरोबर आपल्या संघाचं ओपन केलंय आणि अकाउंट वरती 2 धावांचा बॅलन्स वैभवच्या बॅट मधून आलाय. पहिला चेंडू झालाय. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्फती आनंदाचे दोही आनंद तरंग अशी त्याची गोलंदाजी असते. तोच आनंद आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. चला पंच स्पीडअप घ्यायचंय. जयस्वाल सर, खान सर, 15 मिनिटाचा अवधी दिला जाईल इथून पुढे प्रत्येक संघाला. याची नोंद घ्यायची आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. आपण अगोदरच खूप वेळ व्यस्त घालवला आहे. मित्रांनो, एक आपल्याला चूक महत्वाची आहे. एक चूक महागात पडेल आणि एका चुकीची किंमत आपल्याला खूप वेळ भोगावी लागणार आहे. वेळ खूप महत्वाची आहे. जीवन असो वा खेळ, आपला वेळ आपल्याला सावरला पाहिजे, आपला वेळ आपल्याला आवरला पाहिजे, आपल्याला वेळेत खेळ पूर्ण केला पाहिजे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती आनंदासाठी मैदानाच्या आतमध्ये क्लॅपिंग केली जाते. आनंदाला आत्मविश्वासाने जागृत केले जाते. यावेळेस हा टॅकर होता, अगदी कानाच्या बाजूने चेंडू निघून गेला आहे. व्हॉट डिलिव्हरी. परफ्यूम बॉल ऑफ द मॅच. खेळपट्टीवरती चेंडू कोसळा, त्यानंतर कानाच्या बाजूने. कसं काय पाहुणं, बरं आहे का? सांगून जातोय. नक्कीच. क्या जनाब कैसा हाल है, शायद गेंद बहुत बेमिसाल है असा चेंडू होता. परफ्यूम डिलिव्हरी नाकापासून गेला. या वेळेला दांडी 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 गुल बत्ती गोल. बॅक टू द डग आउट. विकेट होईल पतन. मागच्या चेंडूवरती परफ्यूम मातीचा गंध दर्शवला आणि या चेंडूवरती मातीचा रंग दर्शवला आणि फलंदाजाला बेरंग केला. फलंदाज बॅक टू द डग आउट. नक्कीच मागच्या चेंडूवरती बॉलचा गंध आणि यावेळेस मातीची धूळ उडली आहे. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत फलंदाजाच्या. चांगली गोलंदाजी आनंदाच्या हातामधून आपल्याला पाहायला मिळते. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आपल्या संघासाठी त्यांनी. चला स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. चला लगेच स्पीडअप घ्यायचा आहे. एक विकेट आले, 2 धावांवरती 1 विकेट आली. 2 चेंडू नंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट आली आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं 2 धावा धावून घेतल्या. दुसरा चेंडू निर्धावाला. तिसऱ्या चेंडूवरती विकेट. आनंद अचूक टप्पा ठेवतोय. न्यू बॅटर सूरज ऑफ द मार्क. सूरजच्या बॅट मधून चांगला फटका सजवलाय. अलॉंग द ग्राउंड एक सिंगल घेतली. दुसरीसाठी कोणताही प्रयत्न केला गेलाय, मात्र नकार दर्शवलाय सूरजने सुमित यांना. नक्कीच चांगला चेंडू यावेळेस हाताळला. अगदी त्या चेंडूसाठी डीप मध्ये प्लेअर उभा केला होता आणि चेंडू कॅरी केला जातोय. तर पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या पोहोचली 3 आकड्यावरती. आनंद यांचा आतापर्यंत 4 चेंडू फेकले आहेत, 1 विकेट आणि 3 धावा खर्च केल्या आहेत. 1 डॉट बॉल देखील त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस लोअर टाकला होता. चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड रिजन मध्ये. घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव इथे पुन्हा एकदा प्राप्त होते. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होते. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धाव संख्या धाव फलकावरती 4 या आकड्यावरती येऊन पोहोचले. मेंढेच्याही पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये जे पहिलं असतं ते नेहमी लक्षात राहणार असतं आणि आनंदा दोन्ही फलंदाजांना मला माझ्या संघानं का जबाबदारी दिली हे लक्षात आणून देतोय. याच पुन्हा एकदा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू अगदी
सुईमधून धागा व्हावा त्यामधून गॅप मधून चेंडू काढलाय, चेंडू निघून चाललाय डीपला, परंतु पुनश एकदा 2 धावा यशस्वीरित्या ते पूर्ण केले जाते. कुठेतरी बचावाची भूमिका घेऊन आनंद यांचा स्पेल आतापर्यंत फलंदाजांनी खेळला आहे आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या येऊन पोचली 6 या आकड्यावरती. 6 वरती एक विकेट माघारी परतली. दर्जेदारी स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय, रंगतोय, रमतोय. कैलासाची सूरज स्मृती चषक मोरिया 11 शिराळे वारून आयोजित आणि नियोजित केली गेलेली भव्य दिवस स्पर्धा शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती दुसरे षटक हाताळण्यासाठी संतोष गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीची ही पहिली मॅच आणि दुसऱ्या फेरीमध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर प्रत्येक जण झटतोय, धडपडतोय, मैदानामध्ये लढतोय. जो मैदान में खडा वो सबसे बडा, जो मैदान में लढा वही सबसे बडा. आता मात्र लढण्यासाठी गोलंदाज तयार. संतोषांचा चेंडू आणि सिंपल कॅच देऊन बसले एसटी रक्षकाच्या हातामध्ये. बॅक टू बॅक दुसरी विकेट, विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी संघ बॅकफुटला जाताना पाहायला मिळते, कारण की आनंद यांनी जो पहिलं षटक हाताळला आहे त्या षटकाच्या जोरावरती यावेळेस विकेट प्राप्त करतोय गोलंदाज. बॅक टू बॅक दुसरा झटका, फलंदाज गो टू द डगआउट. नक्कीच मनाची शक्ती ही सर्वात मोठी शक्तीचं साधन असतं आणि पहिल्या चेंडूमध्ये मनाची शक्ती आनंदने गोलंदाजाची वाढवली आणि पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. ही मनाची शक्ती वाढली आनंदाच्या स्पेलमुळे. आनंदाची डोही आनंद तरंग पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहिलं. अप्रतिम गोलंदाजी राहिली आनंदाची आणि त्याचाच प्रादुर्भाव दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला. नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये संतोषाने कोणती चुकी केली नाहीये. चला स्पीड अप घ्यायचा मित्रांनो, थोडासा पायामध्ये वेग वाढवा आणि धावसंख्येला देखील वेग वाढेल त्यानंतर. 1.1 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या 6 या आकड्यावरती येऊन पोहोचली गेली आहे आणि घड्याळाची टिक 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 सातत्याने सुरू आहे. तुम्हाला 15 मिनिटं दिली आहेत. हाफ ट्रॅकर होता, अतिरिक्त बाउन्स आणि नियंत्रण नाही या चेंडूवरती. वाईट बॉलचा इशारा येतोय अंपायर यांचा. धाव संख्या पोहोचले 7 या आकड्यावरती. संतोषाने दुसरा चेंडू वाईट बॉल यावेळेस हाताळला गेला आणि वाईटच्या स्वरूपात 1 धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या पोहोचले 7 या आकड्यावरती. धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचले. आता मात्र गोलंदाज चांगल्या रीतीने चेंडू हाताळतोय, थोडासा फसतोय मात्र. आता फलंदाज चेंडू हवेमध्ये इन द एअर, फिल्डर वॉज कमिंग अंडरनेट अँड टेकन. पकडली झेल, संपवलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू द डगआउट. आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंद फक्त बाहेरच्या गोष्टीमध्ये नसतो, तो आपल्या मनोमंथनामध्ये असतो आणि आपल्यातील असलेल्या सर्वोत्तम चेंडूंचं प्रदर्शन फलंदाजाला करून दाखवलं आणि फलंदाजाला बाहेरचा रस्ता दाखवला. विकेट होईल पतन. बॅक टू द डगआउट. त्याचबरोबर इथे मंचावरती माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालंय. प्लीज वेलकम सर. प्रकाशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक, मनाच्या अंतःकरणपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मान्य श्री पांडुरंग पाटील साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत. जी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि इथे मात्र लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव. लेगबाईच्या स्वरूपात इथे 1 धाव प्राप्त होते. धाव संख्या पोहोचली 8 आकड्यावरती. पाहिले गेले तर एखादी पत्त्याच्या घराप्रमाणे विकेट आपल्याला फॉल्स होताना पाहायला गेले. 3 विकेट आतापर्यंत डाऊन आपण पाहतो या संघाच्या आणि धाव संख्या मात्र 7 या आकड्यावरती आहे. 8 या आकड्यावरती. अत्यंत दयनीय अवस्था गोलंदाजांनी फलंदाज संघाची केलेली आहे आणि ते मात्र वेगाने अडवलाय. मात्र काय फेकी केली होती. गोळीप्रमाणे चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि यष्टीरक्षक तितक्याच मजबूत स्थितीमध्ये होते. चांगल्या रीतीने पकडला, कलेक्शन केलं, गुड कलेक्शन, बेल जरूर रिमूव्ह केली, तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिले. 1.4 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या 9 या आकड्यावरती. 3 षटकांचा हा सामना. जर तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर आता मात्र तुम्हाला चांगली फटकेबाजी करावी लागेल. नवलाई रेट्री. यावेळेला चेंडू हवेत इन द एअर अँड इन द स्काय. हाय अँड व्होल्टेज ड्रामा. अब होगा सुरू हंगामा. आणखीन एक येतोय. हा कैलासाची सूरज स्मृती चषकातील लांबलचक षटकार. अगदी पाहायला गेलं तर स्लॉट मध्ये चेंडू होता, हाफ ट्रॅकर होता आणि ट्रॅक केला आहे त्याला पार्किंग लॉट मध्ये. येतोय खणखणीत षटकार.
आता काहीतरी विचार करेल गोलंदाज, कारण की प्रहार केला गेला आहे सुमित यांच्या बॅट मधून. 5व्या चेंडूवरती एक ह्यूज हिट पाहायला मिळाला. यावेळेला गोलंदाजाने कमबॅक केला. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न मात्र खूप बाहेर. पंचांचे हात पक्षाप्रमाणे मैदानात भरकटू लागलेत, पक्षाप्रमाणे फडफडू लागलेत आणि पक्षी इशारा दर्शवतोय म्हटल्यानंतर व्हाईट बॉल आलाय. नक्कीच धावसंख्या पोहोचले 16 या आकड्यावरती या व्हाईट बॉल नंतर. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु या प्रयत्नामध्ये यश प्राप्त होत नाही गोलंदाजाला. वेग होता या चेंडूवरती. याच पुन्हा एकदा हवा के संग संग घटा के साथ साथ येतोय गणकणित प्रहार आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा ह्यूज हिट षटकार. तो आला, त्याने पाहिलं, अचूक टप्पा आहे, टप्प्यावरती करेक्ट कार्यक्रम, लांबलचक हा षटकार. या षटकाराने धावसंख्येला लागलेली अधोगती आता गती घेईल. मैदानात थांबली होती धावसंख्येची गाडी, तेवढ्यात पेटवली सुमितने गाडी. आता धावसंख्येची पळते गाडी. येतोय षटकार, गोलंदाज होता बुंगाट, आता झाला झिंगाट. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली 22. नक्कीच गोलंदाज झिंगाट झालाय, परंतु सुमितचा थरथराट चालू झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 15 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आले आहेत. स्कोर बोर्ड मात्र 22 वरती आहे. शेवटचं षटक असेल, स्लॉटचं षटक असेल आणि महत्वाचं षटक असेल. धावसंख्येला चकाकी या षटकामध्ये दिली जाणार आहे. चला तर मित्रांनो, स्पीडअप घ्यायचंय. स्वतःला ओळखा, स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास ठेवा आणि स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास ठेवलाय सुमितने. सुमितला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं गरजेचं असेल. नक्की सुमितला स्ट्रायकिंग एंड वरती आणण्याचा असेल. एक चोरटी धाव इथे घेण्याचा प्रयत्न आणि इथं फेकी चुकीची. बरं सर, आपण सातत्यानं म्हणत असतो 4 लोक काय बोलतील, मी हे केलं तर, मी ते केलं तर 4 लोक काय बोलत असतील. पण आता आपण हे केलेल्या 4 लोकांना लोक काय बोलत असतील. नक्कीच एक धाव खर्च केले आहे आणि काय केलं आहे म्हणजे सुमित यांना बॅटिंग मार्क वरती आणलं आहे आणि ही चुकी झाली आहे. ओमकार गोलंदाजी मार्क वरती. पाठीमागच्या मॅच मध्ये सुमित दादा यांच्या खेळी चांगली झाली, त्यांनी ओमकारला आपले मॅन ऑफ द मॅच दिली होती. तोच ओमकार आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. पहिला चेंडू एक बायच्या स्वरूपात धाव आली आहे, परंतु सुमित स्ट्राईक वरती आहेत. त्यांच्या बॅट मधून 2 षटकार आतापर्यंत आपण पाहिले गेले आहेत. इथे व्हाईट बॉलचा इशारा. वेग होता मात्र वेगाला नव्हती दिशा, झाली दुर्दशा. एक एक चूक आता तुम्हाला महागात पडेल. एका एका चुकीची तुम्हाला आता किंमत मोजावी लागेल, कारण तो जिंकला तो या स्पर्धेत थांबला. जो या स्पर्धेत थांबला त्यानं स्वप्न पाहिलं आणि ज्यानं स्वप्न पाहिलं त्याच्या स्वप्नामध्ये चमचमणाऱ्या ट्रॉफीची चमक उतरली. आणि जर ही चमक तुम्हाला विजयापर्यंत न्यायची धमक तुमच्या मनगटामध्ये निर्माण करायची असेल तर तुम्हाला प्रत्येक चुकांवरती लक्ष ठेवलं पाहिजे. प्रत्येक एक एक बारकाईनं गोष्टीवरती लक्ष ठेवलं पाहिजे. एक एक धाव महत्वाची, एक एक चूक महागात पडेल. या चुकीला प्रत्युत्तर द्यायचं होतं. अगदी ब्लॉकर पतीचा चेंडू लाऊड अपील केली आहे इन फ्रंट ऑफ द अंपायर, परंतु नाही फेटाळली आहे. सुंदर चेंडू यावेळेस हाताळला. एक तेरी तो एक मेरी. अगदी पाय धरले, जखडून ठेवला आहे. साखळ दंड जणू फेकला आहे फलंदाजाच्या पायामध्ये. चांगली गोलंदाजी कमबॅक करतोय ओमकार आपल्या संघासाठी. नक्कीच कमबॅक करतोय सातत्यानं कमबॅक करतोय ओमकार. अचूक टप्पा ठेवतोय, मात्र सुमित मोठ्या फटक्याच्या शोधात आहे, कारण त्याला माहिती आहे मी माझ्या संघाला 100% देणं गरजेचं आहे. या वेळेला आपण पाहतोय क्रिकेटचा पुस्तकी फटका कव्हर आहे, त्याच्या हातामध्ये जातोय आणि होतोय ब्लॉक. फलंदाज विकेट होईल पतन. फटका जर दर्जेदार होता मात्र लक्ष होतं आणि लक्षपूर्वक बघ संकटमुक्त होतील. संकट आलं होतं, संकट हातात बांधून ठेवलं. फटका खूप सुंदर खेळला होता, परंतु तितकीच सुंदर आणि साजेशी आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. अगदी शेवटच्या क्षणाला कॅच पकडली जाते. टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच टीम कडवे आणि टीम पावनाई विरळे दोन्ही कर्णधार टॉस साठी लगेच टॉस का बॉस या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. विकेटचं झालंय पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आनंद स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. इथे मात्र कव्हरच्या दिशेला फटका. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप मधून येईल. एक सिंगल दुसरीसाठी मैदानाच्या आतमध्ये घडते का दंगल. याच वेगाने कंप्लीट होत असताना बेल्ट झाले रिम्यू आणि फलंदाज होतोय बाद. विकेट होईल पतन. आणखीन एक धक्का, आणखीन एक हादरा लागतोय.
दरम्यान धाव संख्या झाली आहे 26. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या 26 वरती आता 5 विकेट माघारी परतलेत. 2 चेंडूंचा खेळ राहिलाय पहिल्या इनिंग मधील. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय, रंगतोय. कैलासाची सूरज स्मृती चषक. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, कैलासाची सूरज स्मृती चषक. आणि या चषकातील रंगतदार चित्तथरारक मॅच आपण पाहतोय. यावेळेला फुलातून फटका, चेंड हवेमध्ये आहे मात्र क्षेत्ररक्षक वेगाने येईल. झेल ड्रॉप होतोय. कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस, नॉट विन फ्रॉम द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा कॅच, जिंका मॅच. इथे सोडलाय कॅच. दरम्यान 2 धावा वेगाने कंप्लीट केलेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 28 वरती येऊन पोहोचली गेली आहे. शेवटचा बॉल या इनिंग मधील, पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉल वरती काय असेल चित्र, होईल का विचित्र. या शेवटच्या चेंडूवरती जर एक मोठा फटका आला तर मॅच पाहायला मजा येईल. आणि यावेळेला आडव्या बॅटीने फटका सजवलाय. एक सिंगल तर घेतले. डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येईल. दरम्यान दुसरी धाव त्याच वेगाने मात्र नाही. यष्टीरक्षकाने उडवली बेल्स आणि 1 धाव 1 विकेटचं होईल पतन. प्रथम फलंदाजी करत असताना धाव फलकावरती धाव संख्या बनवली 29 आणि जिंकण्यासाठी 30 धावांचं आव्हान, 30 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे. थँक्यू श्री सर. कॉल दिला जातोय कडवे संघ आणि पावना विरळे संघ. दोन्ही कॅप्टन यायचं आहे टॉस का बॉक्स या कक्षामध्ये. आणि मी टॉस साठी आमंत्रित करतो या भव्य दिवस स्पर्धेसाठी ज्याने टीम टी शर्ट स्पॉन्सर केले आहेत. सौजन्य श्री माननीय महेश महादेव पाटील, ज्योतिर्लिंग बेकरी, घनसोली साहेब. प्लीज यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय स्वराज्य असोसिएशन मधील 32 शिराळा असोसिएशन क्रांतीभूमी बेळाशी टीमचे टी शर्ट अवारण या ठिकाणी करण्यात येत आहे. संघ मालक या ठिकाणी उपस्थित झालेत. माननीय आदरणीय राम यमगर आणि गणेशजी पाटील यांना विनंती आहे की आपण टॉस का बॉस या मंचावरती जायचं आहे. या ठिकाणी आपण 32 शिराळा असोसिएशन मधील क्रांतीभूमी बिळाशीचे टीमचे टी शर्ट अवारण या ठिकाणी होत आहे. संघ मालक आपण पाहतोय राम यमगर आणि गणेशजी पाटील या दोघांच्या माध्यमातून टी शर्ट आपण अवारण या ठिकाणी केले जात आहे. दर्जेदार 32 शिराळा असोसिएशन मध्ये हा एक संघ बिळाशी गावचा हा संघ आणि या गावचं नाव उंचावरती नेणारा हा संघ आणि या संघाची जर्सी या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून अवारण होते. या ठिकाणी जर्सी अवारण होते. आपण स्क्रीनवरती पाहतोय एका साईडला राम यमगर असतील, दुसऱ्या साईडला माननीय आदरणीय गणेशजी पाटील असतील. टीम टी शर्ट अवारण या ठिकाणी होते. जर्सी आपण पाहतोय. क्रांतीभूमी बिळाशी टीमचे टी शर्ट अवारण या ठिकाणी होत आहे. आणि स्वराज्य मधील 32 शिराळा असोसिएशन क्रांतीभूमी बिळाशी टीमचे टी शर्ट अवारण या ठिकाणी होते. दोन्ही संघ मालक आपण पाहतोय राम यमगर असतील आणि त्याचबरोबर गणेशजी पाटील असतील यांच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय क्रांतीभूमी बिळाची टीमचे टी शर्ट अवारण आणि टी शर्टच्या या ठिकाणी ओपनिंग होतोय आणि त्याचे गोड आठवण छायाचित्र आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय. दरम्यान या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून युट्यूब सौजन्य देण्यात आलं ते म्हणजे आपले माननीय आदरणीय प्रकाशजी संभाजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होते. त्याचबरोबर कुमार प्रवण तानाजी करंगलीकर यांच्या माध्यमातून देखील युट्यूब सौजन्य देण्यात आलेले आहेत. जाऊयात कॉम बॉक्स मध्ये जिथं नाणेफेक होतोय. दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅचचा नाणेफेक होतोय. भरत सर आपल्याशी जोडले गेलेत. प्लीज सर, वेलकम. थँक्यू सर. त्याचबरोबर आपण इथे टॉस केला जातोय. कडवे संघ आणि पावना विरळे संघ दोन्ही संघ पहिली एक मॅच जिंकले आहेत. त्यानंतर पात्रता फेरीतली ही महत्वाची मॅच असेल. आणि टॉस साठी आपण टीम शर्ट टी शर्ट जे सौजन्य लाभला आहे माननीय श्री महेश महादेव पाटील साहेब हे देखील आपल्या सोबत आहेत. त्यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत.
कॉल कोणाचा असेल? विरळे संघ. स्विंग द कॉइन. हेड इज कॉल आणि हेड. दादा पायऱ्या चढायच्या अगोदरच बॅटिंग बोलत आले आहेत. ठरवूनच आला होता की बॅटिंगच करणार आहे. 3 षटकाचा सामना आहे. ज्या हिशोबाने ग्राउंड खेळते आणि बॅटिंग फ्लो ज्या हिशोबाने चाललंय त्या हिशोबाने आम्ही बॅटिंगच करू. कॉंग्रॅच्युलेशन दादा, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. बेस्ट ऑफ लक तुमच्यासाठी. टीम आपल्याला कडवे संघ क्षेत्ररक्षण करायचं आहे. काय विचार असेल की समोरची टीम ज्या पद्धतीने खेळ आहे आताचा सामना, त्या पद्धतीने तुमचं काय नियोजन असेल किंवा नियंत्रण काय असेल? नियोजन असं लावलंय मागच्या गेल्या टुर्नामेंटला आम्हाला त्यांनी हरवलंय. असं नियोजन लावलंय की आम्ही त्यांना 100% हरू, यासाठी आम्ही मैदानात एक स्ट्रॉंग म्हणून टीम उतरलो. ओके, थँक्यू. तुम्हाला पण देखील बेस्ट ऑफ लक. जाऊयात ओव्हर द कॉम बॉक्स. तिकडे आपले जोडले सोबत आहेत श्री सर. नक्कीच आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना नवलाई स्पोर्ट रेड या संघाने 29 धावा बनवले. 30 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय करंदोशी संघाकडून पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय आणि षटकाराने धावसंख्येचा धावफलक खुला केलाय. 6 वरती धावसंख्या येऊन पोचली गेली आहे. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. संतोषची आपलातून बॅटिंगला होते सुरुवात. सुमितचा पहिला चेंडू होता. सुमितच्या पहिल्या चेंडूवरती संतोषने षटकार खेचलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला बॅटीची बाहेरची कडा ग्लान्स केला चेंडूला. बॅकवर्ड रिजन मध्ये घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. एक सिंगल येते. एका सिंगलच्या माध्यमातून धावसलक पुढे जातोय. जीवनातली साधी गोष्ट मोठा आनंद देत असते आणि तुम्हाला जर मोठा आनंद निर्माण करायचा असेल तर मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं तुम्हाला चेंडूवरती लक्ष ठेवून लक्षभेदक फटकेबाजी करावी लागणार आहे. 30 धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा यावेळेला चेंडू हवेमध्ये उडवला. क्षेत्ररक्षक आहे पकडला झेल आणि इथे मात्र मॅच मधील जो फलंदाज आक्रमण करत होता तो फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेटचं होईल पतन. विकेटचं झालंय पतन आणि ते पहिल्या विकेटची होते सांगता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आनंद उतरलाय. मागच्या मॅच मध्ये आनंदानं चांगली फटकेबाजी सजवली होती. तोच आनंद आता स्ट्रायकिंग एंड वरती असेल. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 7 झाली. 7 वरती 1 विकेटची मात झाली आहे. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मुवमेंट मध्ये होता मात्र बॅटीच्या जवळून आलाय. ओ माय गॉड, हा उच्चार प्रत्येक क्षेत्रकाच्या मनोमंथनामधून आलाय कारण त्यांना माहित होतं बॅटीच्या जवळून आलाय. पहा आपण रिप्ले मध्ये पाहतोय काय चेंडू आहे आणि अगदी बॅटीच्या जवळून आलाय. गोलंदाज चाणाक आहे, चतुर आहे, चालाक आहे, व्हेरिएशन आहे, विविधता आहे, प्रत्येक टप्प्यामध्ये भिन्नता आहे. आणि यावेळेला गोलंदाजाच्या हातामध्ये जादू आहे आणि इथे फलंदाज होतोय बाद. एकत्रित येतील आता मात्र शब्बासकीची थाप देतील. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्याचा भेदक मारा. याच टप्प्यानं शांत ठेवले होतं. प्रयत्न करत राहा, यश तुमच्या पालांवरती आहे. निरंतर प्रयत्नांमुळे माणूस यशस्वी होतो. आज सुमितने मात्र निरंतर प्रयत्न ठेवला आणि त्याच्या पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या विकेट होईल पतन आणि धोक्याची घंटा होता आनंदा. तो आता आनंदा मात्र मैदानाच्या बाहेर 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 आउट होतोय. विनंती असेल विकासजी शिर्के सर, आपण टेस्टची संपर्क साधायचा आहे. सुमितचा मात्र अप्रतिम स्पेल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 7 धावा झालेत. 7 वरती 2 विकेट माघारी परतवलेत. अचूक टप्पा, स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास असलेला हा खेळाडू स्वतःच्या मनोमंथनामध्ये आत्मविश्वासावरती होतोय स्वार आणि करतोय पलटवार. फलंदाजांना उघडतोय घरचं द्वार. फलंदाज येतोय तसा माघारी जातोय, येतोय तसा माघारी जातोय. आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि इथे पहा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तयार नव्हता. गोलंदाजाला
मोह पडला विकेटचा, मात्र फलंदाज चालाक आहे, चतुर आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष आपण पाहतोय, संतोष उतरलाय. 5 चेंडू आणि 7 धावा आतापर्यंत खर्च केलेत आणि 2 महत्वाचे गडी बाद करण्यात यश प्राप्त झालं आहे. सुमित यांना पुन्हा एकदा बॅटने चेंडू खेळत असताना चेंडू डीप मध्ये जातोय आणि एक पूर्ण दुसरी देखील चोरटी धावी घेण्यात यश प्राप्त होतंय दोन्ही फलंदाजांना. काय अगदी चित्त्याच्या पळीने दोघे धावले. 9 धावा स्कोअर बोर्डवरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाची ते समाप्ती होते, शेवटच्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. धावसंख्या पोहोचलाय 9 या आकड्यावरती. नक्कीच सर, आता जर आपण शॉट जर पाहिला ना तर टप्पा पडल्यानंतर आपण बॉक्स क्रिकेटमध्ये सातत्याने हा शॉट खेळत असताना पाहतो. विकासजी शिर्के आपण स्टेजची संपर्क साधायचा आहे. आताच्या शॉट संदर्भात आपण बोलत होतो. आताचा हा शॉट आहे ना बॉक्स क्रिकेटमध्ये ग्रामीण भागामध्ये या शॉटला खराटा शॉट असं बोलतात. खराटा मारला होता मात्र लॉक केला. धावसंख्या 9 वरती 2 विकेट. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ राहिलाय. 12 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गवरती दुसरं षटक. 12 चेंडू 21 धावांची गरज असताना महत्वाची कामगिरी निभवताना अजय यांना आपण पाहतोय. यास वेग आहे, भन्नाट वेग यावेळेस. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू, परंतु 1 धाव घेण्यास यश प्राप्त होते लेग बाईच्या स्वरूपात. धावसंख्या पोहोचली 10 या आकड्यावरती. काय सुरुवात केली आहे गोलंदाजाने. आता मात्र समीकरण बदलतंय. 11 बॉल 20 मॅच बनली आहे. सरासरी 10 ची आवश्यकता असताना गोलंदाजी मात्र अजय संघासाठी विजयाची भूमिका निभावतील, कारण की पहिला चेंडू ब्लॉकहोल पद्धतीचा यांनी हाताळला आहे. ध्येय निश्चित करा आणि ठरवलेल्या ध्येयात तुम्हाला यश मिळतं. ध्येय कोण निश्चित करेल. आणि इथे गोलंदाज ध्येयाप्रमाणे अचूक टप्पा ठेवतोय. डेलिब्रेट झालेला आहे चेंडू, कोणतेही मोमेंटम ऍक्शन झाली पाहायला मिळाली नाहीये. डेलिब्रेट असेल हा चेंडू. बॉल काउंट असेल, डेलिब्रेट झालेला आहे, बॉल काउंट असेल. हा नियम आहे, हा क्रिकेटचा नियम आहे. डेलिब्रेट चेंडू बॉल काउंट असतो. अजय KG 45 यावेळेस मात्र अंपायरांना देखील बेट केला आहे चेंडूने. चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला होता. काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं. अगदी मैदानावरती शेवटच्या क्षणापर्यंत झोपले परंतु चेंडू ठेवला नाही. पाहता तुम्ही अंपायरांना बीट केलं, त्यानंतर डाऊन द ग्राउंड इथं देखील प्लेअर देखील बीट झाला. खेळपट्टी पाहिले गेले तर आउटफील्ड थोडीशी समतोल नाहीये, त्यामुळे चेंडू कुठेही ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या पोहोचले या 2च्या मदतीने 12, म्हणजे 9 चेंडू 18 धावांची गरज आहे. मॅच बनली आहे. मॅच जर पाहिली तर मॅच दोन्ही साइडून ऑन आहे, मात्र जो मॅच मध्ये योग्य निर्णय घेईल ना त्याच्या बाजूने मॅचचं पारडं झुकेल. 9 चेंडू 18, 9 दुने 18. यावेळेला सरळ बॅटरीने फटका व्ही शेप मध्ये खेचलाय. डीप मध्ये आई क्षेत्ररक्षक वेगाने येतो. एक सिंगल घेतले. 8 चेंडू 17 धावा. काळजाचा ठोका धडधड धडधड प्रत्येकाची वाढते, कारण मॅच टर्निंग पॉइंट. मॅच मध्ये मोमेंटम आणखीन रंग भरतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं हीच खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर होती, परंतु आता तीच खेळपट्टी रखरखत्या उन्हामध्ये रंग बदलते. रंगाचा बेरंग खेळपट्टीने सुरुवात केली. गोलंदाजाच्या दिशेने खेळपट्टी आता मोहात अडकली आहे. यावेळेस पुन्हा एकदा काय सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, परंतु एक चोरटी धाव घेण्यात इथे यश प्राप्त होतंय. व्ही झोन मध्ये सातत्याने चेंडू आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतंय आणि त्या ठिकाणी ती जी बाजू आहे ती व्यस्त सारखी राहताना दिसते, कारण की डाऊन द ग्राउंड खेळणं खूप गरजेचं असतं आणि त्या पद्धतीने दोघे फलंदाज खेळत आहेत. परंतु मॅच जिंकावी लागेल तर आपल्याला मोठे फटके मारावे लागतील. अगदी अजयने 5 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्या आहेत आणि महत्वाची जिम्मेदारी उचलली आहे. यावेळेस पुढचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑनला जात असताना एकच धाव इथे पूर्ण केली जाते. बॅकअप ठेवला आहे आणि एकच धाव इथे प्राप्त केली जाते. आता मात्र समीकरण चेंज होते. 6 चेंडू 15 धावा. 6 चेंडू 15 धावा. 6 चेंडू. मॅच कुठे होती, मॅच कुठे आली पहा. 18 मध्ये 30 धावांची आवश्यकता होती, आता मात्र तीच मॅच 6 मध्ये 15 धावांची आवश्यकता. म्हणजे 18 चेंडू मध्ये आपल्याला 30 बनवायचे होते. आपण 12 खेळत 12 मध्ये आपण अर्धा गड चढलाय. आता मात्र आपल्याकडे 6 चेंडू राहिलेत आणि अजूनही अर्धा गड चढायचा आहे. म्हणजे मॅच मध्ये आणि मॅचच्या कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण होतोय.
काय घडतंय काय बिघडतंय, सातत्यानं खेळ बदलतोय, सातत्यानं समीकरण बदलतंय. पण हे समीकरण आता जो सोडवेल ना, 6 चेंडू 15 धावा, हे समीकरण कोण सोडवेल? गोलंदाज सोडेल की फलंदाज सोडेल? गोलंदाजी मार्कवरती आपण वसंत यांना पाहतोय. वसंत यांची मागच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. पंच स्पीडअप घ्यायचंय. चला शेवटचं षटक. 6 चेंडू 15 धावांची गरज असणार आहे. मॅच बनली आहे. इच्छाशक्तीच्या जोरावरतीच महान कार्य केली जातात आणि हे महान कार्य आता कोण करेल? गोलंदाज की फलंदाज? नक्की स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास ठेवा आणि वसंत यांच्या प्रत्येक टप्प्यावरती त्यांचा विश्वास आहे. प्रत्येक टप्प्यावरती आरूढ झाले त्या विश्वासावरती आणि स्वतःच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झालाय. मी माझ्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाणार असा आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झालाय. तर संतोष फलंदाज देखील आक्रमण करण्याच्या भूमिकेत. यस, यावेळेला फटका सजवलाय चांगला. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. मिड विकेट रिजन मधील एक सिंगल कंप्लीट केली आहे. दुसरी देखील धाव त्याच वेगाने कंप्लीट होतीये. 2 धावा इथे प्राप्त केल्या जातात. 4 चेंडू 13 धावा. 2 मोठे फटके आणि 2 चांगले चेंडू मॅचचं रूप बदलू शकतात आणि हे रूप कोण बदलते ते पाहावं लागेल. काय चेंडू, फुलटॉस चेंडू, ज्युसी फुलटॉस दिला होता. पूर्णपणे फायदा उचलता आला नाही आणि वा काय सुंदर कॅच. वॉट कॅच. ज्याप्रमाणे चेंडू हवेत होता, ज्या वेळेला फलंदाज धावत गेला त्याला माहिती होतं झेल पकडणार तो, तसाच निघून जातोय संतोष. अप्रतिम कामगिरी राहिली. मात्र विकेट होईल पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे आणखीन एक धक्का लागतोय. आता मात्र समीकरण सातत्यानं बदलतंय, समीकरण हलतंय, समीकरण डुलतंय. समीकरण काय बोलतंय? 3 चेंडू 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. संतोष कुठेतरी असंतोष असतील कारण की महत्वाच्या क्षणाला आणि महत्वाच्या मुवमेंटला कुठेतरी विकेट त्यांची पडते आणि मॅच मात्र आता रंगली आहे. 3 चेंडू 13 धावा. सामना कंपल्सरी चेज असणार आहे, याची नोंद घ्यायची. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. आडव्या बॅटीने मिड विकेट रिजनला एक सिंगल घेतली आहे. या एक सिंगल नंतर 2 चेंडू 12 धावा. प्रिसेस बॉल ऑफ द मॅच. मौल्यवान चेंडू असेल हा चेंडू. या चेंडूवरती जर मोठा प्रहार आला तर मॅचचं पारडं बदलू शकतं आणि डॉट बॉल आला तर बॅट्समन कुठेतरी बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळेल. वसंत आतापर्यंत सुंदर कामगिरी राहिली आहे. 4 चेंडू 3 धावा आणि एक महत्वाची विकेट. शांतता होती परंतु अलॉंग द ग्राउंड चेंडू खेळून काढला आहे. चेंडू निघून चालला आहे. मिड विकेट रिजन मध्ये एकच धाव इथे प्राप्त केली जाते. आता कुठेतरी सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलं आहे कारण एक चेंडू 11 धावांची आता गरज असणार आहे. एक चेंडू 11 धावा आणि नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय यशस्वी कसा होतो हे दाखवून देत आहेत. त्याचबरोबर विकास शिर्के यांना विनंती असेल स्टेजशी संपर्क साधायचा आहे. यावेळेस शेवटचा चेंडू ब्लॉक अटेम्प्ट केला आहे आणि विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. काय सुंदर स्लॉटचं षटक, महत्वाचं षटक वसंत यांच्या माध्यमातून. 4 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट. चला तर आता आपल्याला विजय भेटलेला आहे. टीम करंदोशी विरुद्ध रेट्रे ही मॅच सुरू होती. या मॅच मध्ये आपण पाहिलं रेट्रे संघाला बॅटिंग करत होता पहिल्यांदा आणि बॅटिंग करत असताना रेट्रे संघ विजेता राहतोय. आताच्या मॅच मध्ये 3ऱ्या फेरीत दाखल होतोय. जाऊया, कॉल दिला जातोय टीम कडवे आणि